हिंगोलीमध्ये काल बोगस DAP खताचा साठा आढळला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे। हे बोगस खत नेमकं कोण आणते आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा याला आशीर्वाद आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। आणि त्यामुळं हे जे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जे लोक आहेत ते या ठिकाणी कृषी अधीक्षक जे आहेत राजेंद्र कदम यांच्या कार्यालयामध्ये हा नोटांचा हार घेऊन आलेले आहेत। 50च्या नोटा आहेत, 20च्या नोटा आहेत आणि 100च्या नोटा आहेत। हा नेमका हार त्यांनी कशासाठी आणलेला आहे आणि हे अनोखं आंदोलन का करतायत हे त्यांना विचारूया। काल कारवाई देखील झालेली आहे, साठा पकडलेला आहे, मग आता हा हार घेऊन तुम्ही कार्यालयात कशाला आला? नाही, कार्यवाही झाली हे म्हणता बरोबर आहे, परंतु कार्यवाही ही काही दिवसापूर्वी होणं अपेक्षित होतं। कारण की शेतकऱ्यांना ज्यावेळेस DAP खत उपलब्ध व्हायला पाहिजे होतं तेव्हा शेतकऱ्यांना DAP खत मिळालं नाही। व्यापाऱ्याकडे खत येतं कुठून? शेकडो पोते हे व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये का साठवले जातात? शेतकऱ्यांना खत का मिळत नाही? त्या खताची कुठल्या प्रकारची नोंद नाही, कुठल्या प्रकारचं बिल नाही। मग हे असे बोगस खतं हे व्यापारी कुठं तयार करतात? ज्या अर्थी खतं तयार करतात त्या अर्थी त्या ठिकाणी बियाणं असू द्या, तुमचं त्या ठिकाणी औषधी असू द्या, ही त्या ठिकाणी तयार करतात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी हे व्यापारी खायचं काम करतात आणि याला पूर्णपणे आशीर्वाद कृषी विभागाचा आहे। मग हे जे अधिकारी येतं, हे जे काय भ्रष्ट कृषी अधिकारी या जिल्हा परिषदचे असू द्या, क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असू द्या, भरारी पथकातले अधिकारी आहेत, हे जे काही या व्यापाऱ्या लोकांकडून चोरीमुरी घेतात आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खताच्या मध्ये अडथळा आणतात। आम्ही आमच्या मायच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं, गावात आमच्या शेतकरी बापाकडे आम्ही झोळी केली, त्यांच्या घामाच्या दामाचा 1-1 रुपया जमा केला आणि हे पैसे आणले आणि त्या ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सांगतोय की बाबा रे, हे आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे पैसे घ्या आणि आता तरी कार्यवाही करा, जेणेकरून हे व्यापारी मस्तवाल होणार नाहीत, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, शेतकऱ्यांना DAP मिळेल, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं खत मिळेल, बियाणं मिळेल, औषधी मिळेल। हे गजानन कावरके आहेत, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी। त्यांनी हा सवाल कृषी विभागाला केला आहे। माझ्यासोबत राजेंद्र कदम सर आहेत। सर, एक मोठी गाडी या ठिकाणी खताची उतरवली होती आणि त्याच्यामधल्या तुम्ही बॅगा जप्त किती केल्या आता आणि तो नेमकं खत किती आणलं होतं? बाकीचं खत शेतकऱ्यांना विकलंय का? आणि जर विकलं असेल तर त्या शेतकऱ्यांनी आता पुढे काय करायचं? भरारी पथकाकडून काल जी कारवाई केली आपल्या जिल्ह्यामध्ये हिंगोली या ठिकाणी, तर त्यामध्ये 50 पोते हा अवैध साठा अवैध ठिकाणी ठेवल्याचा दिसून आला। त्यानंतर लगेच त्या भरारी पथकांच्या अधिकाऱ्यांनी त्या खत विक्रेत्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचा तपास आता पोलीस यंत्रणा करेल। खत कुठून आला, कोणी साठवला आणि कशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते निष्पन्न होईल की ह्याच्यापूर्वी त्यांनी काही आणून विकलं आहे का याचाही तपास केला जाईल। पण आमच्या निदर्शनात जेव्हा आलं तेव्हा तात्काळ आम्ही तिथे धाड टाकलेली आहे आमच्या भरारी पथकाने आणि त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। जर यापूर्वी अशा प्रकारे जर कोणत्या शेतकऱ्यांनी तिथून खरेदी केलेला असेल तर त्यांनी आमच्याकडे सांगावं, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आपल्याला त्या साठ्याचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव करता येईल आणि त्यावरती मग पुढील योग्य ती शासन नियमाप्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे ती कारवाई करण्यात येईल। सर, पण प्रश्न असा आहे की त्या जो आता दुकानदार आहे त्याने भोसी गावातील एका कृषी केंद्र चालकाला 40 बॅग विकलेले आहेत। गारमाल परिसरामध्ये जवळपास 30 शेतकऱ्यांना आता हे खत दिलेलं आहे। तर हे खत नेमकं कोणत्या दर्जाचं होतं? पोलीस FIR मध्ये दुय्यम दर्जा आहे, त्या दुय्यम दर्जाचा अर्थ काय आहे आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना काही नुकसान होते का? खत असेल, बियाणं असेल किंवा कीटकनाशकं असतील, हे कायद्याअंतर्गत तयार होणाऱ्या निविष्ठा आहेत आणि कायद्याअंतर्गत तयार होणाऱ्या निविष्ठा ज्या असतात त्या रीतसर पक्क्या पावत्या घेऊनच माल आला पाहिजे आणि पक्की पावती घेऊनच शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे। हा आम्ही वेळोवेळी प्रचार करून सर्व शेतकऱ्यांना आवाहन पण करत असतो। आता तुम्ही जसं भोसीमध्ये 40 बॅगा त्यांनी विकल्यात म्हणतायत, तर त्याच्याने त्यांनी पावती घेऊन रीतसर घेतलेली आहे का? सर, खतच बोगस होतं आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे दुय्यम दर्जाचं खत त्याचा हा साठा होता, म्हणजे खतच बोगस आहे असा निर्वाळा दिलाय सर सध्या प्राथमिक स्तरावरती त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे, परंतु त्यामध्ये जे केमिकल ॲनालिसिस जे असतं ते त्याच्या प्रयोगशाळेमध्येच केलं जातं आणि त्यासाठी त्याचा नमुना काढून त्यांनी प्रयोगशाळेला पाठवलेला आहे आणि त्याचा अतिशीघ्र आपण तो नमुना तपासणी होऊन आपल्याकडे येईल, आल्यानंतरच तो अप्रमाणित आहे किंवा प्रमाणित आहे हे निष्पन्न होईल। ज्या शेतकऱ्यांना खताची विक्री केली त्यांच्या तक्रारीवरनं पुढे काय कारवाईची तरतूद आहे, त्या संदर्भात शेतकऱ्यांना तुमचं आव्हान काय असेल? सर्व शेतकरी बांधवांना आम्ही नेहमी आवाहन जे करतो त्याप्रमाणेच आताही आवाहन करतो की कुठलीही निविष्ठा कृषीची ही पक्की पावती असल्याशिवाय
त्या पावतीवरती त्या दुकानदाराची सही, त्यासोबतच आपलीसुद्धा सही त्याच्यावरती केली पाहिजे. अशा प्रकारे पक्की पावती घेतल्याशिवाय कुठलीही निविष्ठा आपण घेऊ नये. आणि तशी विना पावतीची जर कोणी जर निविष्ठा विक्री करत असेल तर आपण तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, म्हणजे त्याच्यावरती कारवाई करता येईल. सर, शेवटचा प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांनी आता खत आपल्या घरी नेलंय त्या शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान काय करणार आहात कृषी अधिकारी म्हणून? आता तो जर पक्क्या पावतीने जर खत नेला असेल तर आमच्या वेगवेगळ्या दुकानामधून वेगवेगळ्या पॉईंटवरून आपण त्याचे नमुने काढून लॅबकडे पाठवलेले जातात, रँडम नमुने काढले जातात आणि त्याची तपासणी होऊन जर ते अप्रमाणित आलं तर मग त्या खत विक्रेत्यावरती, खताच्या डीलरवरती आणि त्याच्यात तयार करणाऱ्या कंपनीवरती कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला जातो. तर अशा प्रकारे ॲनालिसिस रिपोर्टमध्ये जे येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येते. तुमच्या कार्यालयामध्ये येऊन तक्रार देण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान असेल का आता? हा जो बोगस पुरवठादार आहे याच्याकडनं जे खत त्यांनी खरेदी केले त्या संदर्भात तुमच्याकडे यायला पाहिजे का? जर अशा प्रकारे जर कोणी पक्की पावती न घेता जर खरेदी केला असेल तर त्याला तो याच्यामध्ये येत नाही आहे. कारण पक्की पावती घेऊनच शेतकऱ्यांनी खरेदी केलं पाहिजे आणि अशा प्रकारची पक्की पावती घेऊन जर खरेदी केला असेल त्याच्यावरती लॉट नंबर असतो. तर त्यांनी जर आमच्याकडे तक्रार दिली की अशा प्रकारे मी या लॉट नंबरचा घेतलेला आहे आणि त्या लॉट नंबरचा जर नमुना आपण काढला असेल, त्याचा रिपोर्ट आला असेल आणि तो जर अप्रमाणित असेल तर निश्चितच त्याच्यावरती कारवाई होईल. सर, 500 बॅग या ठिकाणी एका ट्रकमधून उतरवल्या जातात आणि त्याचं विक्री देखील होते आणि शेवटच्या 50 बॅग असताना गोडाऊनवरती कृषी विभागाचे क्वालिटी कंट्रोलचे लोक छापा टाकतात. कुठंतरी तुमच्या विभागाचा अपयश आहे का? आपण जिल्ह्यामध्ये 6 भरारी पथकं केलेली आहेत. भरारी पथकं सारखं फिरत असतात आणि त्यांच्या नजरेमध्ये तरी असं काही दिसून आलेलं नाही. आणि जेव्हा ही बातमी कळाली या ठिकाणी बोगस अवैधरित्या खत ठेवलेलं आहे, तात्काळ कार्यवाही त्यांनी केलेली आहे. त्यांनी दुपारी 2 वाजता जवळपास तिथे छापा टाकला. त्याची सर्व प्रोसेस, पंचनामा आहे, त्याचे इतर कागदपत्र जमा करणे आहेत, तो साठा कुणाचा आहे याची शहानिशा करणे आहे, हे सगळं करायला रात्री जवळपास 10-11 वाजता त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. हो, नक्कीच. तर हे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम सर होते, त्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. तुम्ही आता इथे आंदोलनाला बसले, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ते खत आता घेऊन गेले, त्यांना काही पिकाचं जर नुकसान झालं तर त्याचा जबाबदार कोण आहे? असे काही शेतकरी घेऊन तुम्ही काय आंदोलन करणार आहात का? निश्चित आम्ही आंदोलन त्यासाठी करतोय की यांनी यापूर्वी आत्ता 50 बॅग सापडले हे इथवर ठीक आहे, पण यापूर्वी ज्या व्यापाऱ्यांनी ते खत विकलं तर त्याचं काय? आता खऱ्या अर्थानं त्या व्यापाऱ्याचा कायमस्वरूपी खताचा परवाना निलंबित होणं अपेक्षित आहे. नंबर 1. नंबर 2, जिल्ह्याचे जे गुणनियंत्रक अधिकारी आहेत इतके दिवस काय करत होते हो? यांनी का नाही कारवाई केली यापूर्वी? ज्या वेळी शेतकरी खत विकत घेत होता त्यावेळी हे काय करत होते? हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जिल्हा परिषदचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे. अन्यथा जर यांनी ही कारवाई केली नाही आणि हेच नाही तर बंद्या जिल्ह्यामध्ये काळा बाजार चालू आहे. ई-पॉस मशीनद्वारे खत दिल्या जात नाही, टोटल बाहेरून खत आणायचं आणि आवाच्या सव्वा रेटनं ते खत विकायचं. तालुका कृषी अधिकारी, गुणनियंत्रक अधिकारी हे गोलमाल सगळ्या पैशावर खेळ चालू यायचा. याच्यामुळे हे काय करत नाहीत. आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा विषय की जिल्हा कृषी अधीक्षकांनी कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, स्पष्ट म्हणणं. हो, तर हे आक्रमक झालेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते. खरं तर मागच्या 10 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये बुलेट दाणेदार असेल, त्यासोबतच DAP खत असेल, वॉटर सोल्युअर असेल, या सगळ्या खतांचा तुटवडा आहे. मात्र अचानक बाजारपेठेमध्ये या ठिकाणी खत येतं आणि त्याची बोगस विक्री केल्या जाते आणि शेवटच्या क्षणी कृषी विभागाचे अधिकारी कार्यवाही करतात. हा कुठेतरी संशय या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं बळीराजाला योग्य प्रकारे खत आणि बियाणे उपलब्ध करून देणाऱ्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हा सवाल विचारत आहे की बोगस खत नेमकं कुठून येतं. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.